नमस्कार मुलांनो, कशा आहात तुम्ही? आपण मागील लेक्चरमध्ये इयत्ता 6वी मधील 13वा टॉपिक प्रॉफिट अँड लॉस पाहिला. आता आपण 12वा टॉपिक पर्सेंटेज हा पाहणार आहोत. तर आपण पहिल्यांदा सुरुवातीची इन्फॉर्मेशन बघू की पर्सेंटेज म्हणजे काय? पर्सेंटेज कशावरती काढले जातात? किंवा द वर्ड सेंट मीन्स 100. जो वर्ड सेंट जो आहे तो 100 वरती ठरवला जातो. पर सेंट मीन्स पर 100. द साइन फॉर पर्सेंटेज इज 100. आता पर्सेंटेज हे साइन वापरते वेळी आपल्याला या पद्धतीने हे साइन वापरावं लागतं. तर त्याच्यामधला पहिला प्रॅक्टिस सेट जो प्रॅक्टिस सेट 30 आहे तो आता बघणार आहोत आपण. तर त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे, शबाना स्कोर्ड 736 मार्क्स आउट ऑफ 80 इन हर एक्झाम्स. व्हॉट पर्सेंटेज ऑफ द मार्क्स डिड सी स्कोर? शबानाला 800 मार्कामधील 736 मार्क भेटलेले आहेत. तर ऍक्च्युली किती पर्सेंटेज तिला मार्क्स भेटले ते आपण बघू. आता आपल्याला सुरुवातीला एक्स पर्सेंटेज काय केले पाहिजेत? मार्क्स मांडले पाहिजेत. तर लेट शबाना स्कोर्ड X% of marks, then X upon 100. आपल्या मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलंच होतं की एक्सच्या अपॉन 100 मांडलं पाहिजे, म्हणजे पर्सेंटेज आपण 100 वर काढतो, म्हणून आपण एक्स पर्सेंटेज मांडले, 100% मांडलेले आहेत. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 100 मल्टिप्लाय 736 अपॉन 800. तर 2 ला 2 कट केले 0 आपण. 8 1 जा 8, 8 9 जा 72, राहिले 1, 8 2 जा 16. एक्स इज इक्वल टू 92%. लास्टला आपण शबाना स्कोर्ड 92% ऑफ द मार्क्स. फर्स्ट क्वेश्चन झाल्यानंतर आपल्याला आता सेकंड क्वेश्चन पाहू. तर सेकंड क्वेश्चन आहे की देअर आर 500 स्टुडंट इन दहीहांडा विलेज. इफ 350 ऑफ देम कॅन स्विम, व्हॉट पर्सेंट ऑफ दे कॅन स्विम अँड व्हॉट पर्सेंट कॅन नॉट? तर दहीहांडा हा जो विलेज आहे, गाव आहे, त्याच्यामधले 500 विद्यार्थी पैकी 350 विद्यार्थीच फक्त स्विम करू शकतात, म्हणजे पोहू शकतात. तर ऍक्च्युली किती पर्सेंट स्विम करतात आणि किती पर्सेंट स्विम करत नाहीत हे आपल्याला काढायचं आहे. लेट X% ऑफ द स्टुडंट कॅन स्विम. X% काय करतात? स्विम करतात. देन X अपॉन 100 इज इक्वल टू 350 अपॉन ऍक्च्युली किती आहे? 500 स्टुडंट आहेत, त्यातले एवढे स्विम करतात, म्हणजे 350 स्विम करतात. मग 100 ला किती स्विम करतात? तर काढू आपण. एक्स इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 100 मल्टिप्लाय 350 आपण 500. 2 ला 2 काय केलेले आहेत? कट केलेले आहेत आपण 0. 5 1 जा 5, 5 7 जा 35 आणि 0 कॅरी केला. एक्स इज इक्वल टू 70% ऍक्च्युली स्विम करतात. तर 70% ऑफ द स्टुडंट्स कॅन स्विम्स. ओके. द रिमेनिंग म्हणजे शिल्लक, रिमेनिंग 100% minus 70% is equal to 30% can not swim. म्हणजेच काय झालेलं आहे की 70% स्विम करतात आणि 30% काय करत नाहीत? स्विम करत नाहीत. लास्टला आपण स्टेटमेंट लिहू शकतो. 70% ऑफ स्टुडंट्स कॅन स्विम. 30% of the student cannot swim.
अशा पद्धतीनं सेकंड एक्झाम्पल इथं संपलेलं आहे. आता थर्ड एक्झाम्पल आपण पाहू. थर्ड जो क्वेश्चन असा आहे तो आपण आता बघू. इफ प्रकाश showed Jawar on 75% of the 19,500 SQ meter square meter of his land. On how many square meter did he actually saw Jawar? बघा, प्रकाश जो आहे तो काय करतो की 70% लँड मधून म्हणजेच काय 70% ऑफ 19,500 स्क्वेअर मीटर लँड मधून जवार 75% काढतो. तर ऍक्च्युअली किती काढतो त्याच्या ह्याच्यामधून ज्वारी ते आपल्याला बघायचे आहे. आता सोल्युशन मध्ये सपोज प्रकाश showed Jawar on x square meter of his land असं मानू. देन x upon 100 आणि 100% जर असेल x upon 19,500 एक्सच्या इथं घेतलं पाहिजे आपल्याला आणि ऍक्च्युली 100चा 75% घेतात इथं आणि जर 75% आहे त्याच्यामुळे पर्सेंटेजच्या खाली 100 घेतलं पाहिजे आणि एक्स हे पर्सेंटेज ऍक्च्युली आपल्याला लँड काढायचं आहे इथं. तर किती? तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 19,500 मल्टिप्लाय 75 अपॉन 100 x इज इक्वल टू 0 ला 0 आपण कट करू शकतो.